हॅलो अँड वेलकम. तर आज आपण बघणार आहे नवीन चॅप्टर सायन्सचा, एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम. आता फ्लो म्हणजे सगळ्याला माहीत आहे. फ्लो म्हणजे काय होते? फ्लो म्हणजे होते मराठीमध्ये प्रवाह. प्रवाह म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी गोष्ट किंवा जाण्याचा वेग म्हणतो आपण, वेग म्हणतो, वेध म्हणतो, जे असेल ते. एनर्जी म्हणजे काय होते? ऊर्जा. एनर्जी म्हणजे काय झाली? ऊर्जा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे इन अँड इकोसिस्टम. आता इकोसिस्टम कशाला म्हणायचं? नॉर्मली इकोसिस्टमचा एकदम सोपा अर्थ आहे. इकोसिस्टम म्हणजे काय होते? एखादा जीव, कुठला पण जीव आणि त्याचं वातावरण. एखादा जीव आणि त्याचं वातावरण, त्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टम. तर एखाद्या जागेवर जवळपास 3-4 प्रकारचे इकोसिस्टम असतात, पण आपण बेसिकली त्याला 2 कॅटेगरीमध्ये सेपरेट करतो. एक असते ॲक्वॅटिक आणि एक असते टेरेस्ट्रियल. आणि एक काय असतं? टेरेस्ट्रियल. आता टेरेस्ट्रियल म्हणजे काय? आता टेरेस्ट्रियल एक झालं ॲक्वॅटिक इकोसिस्टम आणि एक झालं टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. ठीक आहे. सिस्टम. ओके. सिस्टम. आता सिम्पल लॉजिक काय? ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये असणारं. ॲक्वॅटिक म्हणजे काय होते? पाण्यात असणारं. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामधलं इकोसिस्टम, जे पाण्यातले जीव राहतात. ठीक आहे. जे पाण्यातले जीव राहतात आणि पाण्याभोवती सराउंडिंग म्हणजे पाण्याभोवती राहतात सगळं त्यांच्या, त्याला म्हणतो आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम. नावाचं आहे. ॲक्वा म्हणजे काय होते? पाणी. नेक्स्ट आहे टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे काय झाले? जे जमिनीशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड? जमिनीशी निगडीत. रिलेटेड म्हणजे काय होते? निगडीत. जे जमिनीशी निगडीत आहे. तर जमिनीशी निगडीत काय राहू शकते? डिटेलमध्ये जाणार ते, पण सध्या जे जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो की माउंटेनचं राहू शकते, फॉरेस्टचं राहू शकते. कारण फॉरेस्ट पण कुठे उगते? फॉरेस्ट पण कुठे उगवते? जमिनीवर उगवते. ठीक आहे. माउंटेन आहे, फॉरेस्ट आहे, डेझर्ट आहे, ग्रासलँड आहे. डेझर्ट आहे, ग्रासलँड आहे. मग पाण्यात कुठे 2-3 प्रकारचे पाणी म्हणू शकतो आपण. एक मरीन म्हणजे काय? समुद्रवाला. ठीक आहे. नंतर मग रिव्हरवाले असू शकते किंवा फ्रेश वॉटर राहू शकते. फ्रेश वॉटर किंवा मरीन. बघा, असे डिफरंट प्रकारचे आपल्याकडे काय आहे? इकोसिस्टम आहे. तर ह्या सगळ्या इकोसिस्टममध्ये एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न काय? एनर्जी फ्लोचा, ऊर्जा प्रवाहाचा. तर ऊर्जा प्रवाहाचा जो पॅटर्न आहे तो आपण शिकणार आहे या चॅप्टरमध्ये. आता ऊर्जा प्रवाह करायसाठी जास्त काही लागत नाही आपल्याला. पहिले फक्त एवढं समजून घ्या की कुठल्याही ठिकाणी ऊर्जा येते कशी. कुठल्या ठिकाणी ऊर्जा येते कशी. सगळ्यात पहिले बघू आपण एनर्जीची सिस्टम काय की एनर्जी वेअर इट कम्स फ्रॉम. कुठून येते एनर्जी? कुठून आली तर कुठं जाते? वेअर इट गोज. ठीक आहे. एनर्जी येते कुठून आणि एनर्जी जाते कुठं? इट गोज. ES. आता बोललो तसं लिहत पण नाही. ओके. वेअर इट गोज. एकदम सिम्पलचा कन्सेप्ट आहे. आता बघा, एनर्जी बनवासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की एनर्जी तयार करणारी फक्त एकच गोष्ट आहे आपल्याकडे. ते आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं. त्याला आपण म्हणतो ऑटोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप्स म्हणजे काय होते? ऑटोट्रॉप्स म्हणजे काय होते? आपले झाडं. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय होते? झाड. हे फक्त कोण करू शकते? झाडं तयार करू शकते. सो झाडं काय तयार करणार? तुमचं फूड तयार करणार. त्या झाडामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे. कोणी झाड म्हणेल, कोणी असं ग्रास म्हणेल. ग्रास पण राहू शकते. ठीक आहे. ग्रास आहे, झाडं आहे, हे सगळे काय तयार करतात? तुमचे फूड तयार करतात. फूड तयार करतात ना, म्हणून याला आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉप्स. सो दीज आर ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स आपोआप तयार करणारे काय? नाही. ते काय करते? सूर्यापासून एनर्जी घेते. सूर्यापासून काय आल्या? सनरेज आल्या. सूर्यापासून काय आल्या? सनरेज आल्या. सनरेजमुळे ते काय झालं यार? सनरेजमुळे ते काय तयार झालं? फूड तयार झालं. सनरेजमुळे काय तयार झालं? इथं फूड तयार झालं. मग आता हे फूड कोण खाणार? सगळ्यात पहिले हे फूड खाणारे, ग्रास किंवा गवत खाणारे कोण असतात? छोटे छोटे किडे, मकोडे किंवा
ग्रास हॉपर वगैरे, तर एकदम छोटे छोटे किडे वगैरे, त्याला आपण काय म्हणतो समजा उदाहरणार्थ ग्रास हॉपर. काय खाणार आहे? ग्रास हॉपर खाईल, ग्रास हॉपर. ठीक आहे, याला कोण खाणार आहे? ग्रास हॉपर. डायरेक्शन महत्त्वाचं आहे. डायरेक्शन महत्त्वाचं आहे. काय डायरेक्शन महत्त्वाचं आहे? की सगळ्यात पहिले सनरेज आल्या, सनरेज कशाला भेटले? झाडाला. झाडानं काय तयार केलं? फूड कोणाकडे गेलं? कोणा खाल्लं? आता फ्रूट्स नाही, नॅचरलमध्ये जे प्लांट्स वगैरे ते कोण खाणार? ग्रास हॉपर. आता ग्रास हॉपरले कोण खाते? सगळ्याला माहीत आहे. ग्रास हॉपरले कोण खाते? फ्रॉग्स खाते. कोण खाते? फ्रॉग्स. ग्रास हॉपरला फ्रॉग्स खाल्ला. फ्रॉग्सला कोण खाईन? फ्रॉग्सला कोण खाते? फ्रॉग्सला खाते स्नेक्स. आणि स्नेक्सला खाणारे सगळ्याला माहीत आहे. स्नेक्सला कोण खाते? स्नेक्सला खाते ईगल. स्नेक्सला कोण खाते? ईगल. आणि ईगलचं काय होते? ईगलचं होते आता ईगलला कोणी खाते का? ईगलला कोणी खात नाही. ईगलचं काय होते? डिकम्पोजिशन. ईगलचं काय होते? डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय होते? खराब होणं. खराब म्हणजे कुजणं. ठीक आहे. डिकम्पोज कोण करते? मशरूम वगैरे, फंगस, बॅक्टेरिया एक्सेट्रा. ठीक आहे. आणि मग हे परत कुठं जाते? न्यूट्रिएंट प्लांटला जाते. आता बघा याच्यामध्ये झालं काय त्याच्यावर फोकस करा की फूड कोणं बनवलं? फूड बनवणारं काम होतं याचं, प्लांट्सचं किंवा ऑटोट्रॉप्स. तुम्ही कोणाचं काम होतं फूड बनवायचं? ऑटोट्रॉप्सचं. मग जे लोक फूड बनवतात, तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर. दीज आर प्रोड्युसर. जे तयार करतात त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर. हे तयार करणारे प्रोड्युसर. सगळ्यात पहिले जे प्रोड्यूस केलेलं फूड खाते, सगळ्यात पहिले जे प्रोड्यूस केलेलं फूड खाते हे, याला आपण म्हणतो प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी म्हणजे सगळ्यात पहिले, कंझ्युम म्हणजे खाणारे. सो प्रायमरी कंझ्युमर सगळ्यात पहिले हे फूड खाते. हे झाले आपले प्रायमरी कंझ्युमर्स. नंतर मग या प्रायमरी कंझ्युमरला दुसरं कोणतरी खाते. म्हणजे हे प्लांटवर डिपेंड करते का फ्रॉग्स? नाही. हे कोणावर डिपेंड करते? प्रायमरी कंझ्युमरवर. येले खाईन ते. येले खाईन म्हणजे हे कोण झाले आपले? 2 नंबरचे. 2 नंबरचे आपण याला काय म्हणतो? सेकंडरी कंझ्युमर. 2 नंबरचे आहेत हे का झाले? सेकंडरी कंझ्युमर. तसंच मग हे 3 नंबरचे झाले. 3 नंबरचे खाणारे याला काय म्हणू आपण? टर्शरी कंझ्युमर. टर्शरी कंझ्युमर. आता हे चालतच राहते की एकाला दुसरं खाईन, दुसऱ्याला तिसरं खाईन, तिसऱ्याला चौथा खाईन. पण सगळ्यात शेवटी ज्याला कोणीच खात नाही, जो सगळ्यात वरता आहे, जो सगळ्यात वरता गेला कोणीच खात नाही, याला आपण काय म्हणणार आहे? अपेक्स प्रिडेटर. अपेक्स प्रिडेटर. कारण की याला कोणी खात नाही, हा सगळ्याला खातो. तो अपेक्स म्हणजे काय? शिखर. अपेक्स म्हणजे काय होते? शिखर. याच्यावर कोणीच नाही आहे. अपेक्सचा अर्थच काय होते? शिखर. जो शिखरावर बसलेला आहे, जो शिखरावर प्रेडेटर आहे, ज्याला कोणी खाऊ शकत नाही, त्याला काय म्हणू आपण? अपेक्स प्रेडेटर. मग आता सिक्वेन्स तुम्हाला समजला असेल. बेसिक सिक्वेन्स काय? इथून एनर्जी तयार केली, एनर्जी तयार केली. हा पहिले खाणार एनर्जी, मग याची एनर्जी याला भेटणार, याची एनर्जी स्नेक्स खाईल, याची एनर्जी ईगल खाईल. ईगल मेल्यानंतर, कारण की अपेक्सला कोणी खात नाही, डेड झाल्यानंतर तो काय होणार? डिकम्पोज. आणि डिकम्पोज झाल्यावर जे त्याचे न्यूट्रिएंट्स आहे, आता फूड नाही म्हणता येत कारण मेल्यावर काही फूड राहत नाही. जे न्यूट्रिएंट्स आहे, न्यूट्रिएंट्स कोणाला भेटते? परत प्लांटला भेटते. न्यूट्रिएंट्स कोणाला भेटते? परत प्लांटला भेटते. मग जर न्यूट्रिएंट्स परत प्लांटला भेटत असेल तर हे काय झालं? एक सिस्टम बनली. हे काय झाली? एक सिस्टम. या सिस्टमला आपण काय म्हणतो? एनर्जी फ्लो. कारण की इथली एनर्जी इथे आली, इथली एनर्जी इकडे गेली, इथली एनर्जी इकडे, अशी एनर्जी कंटिन्यू या सर्कलमध्ये फिरत राहिली. याला आपण काय म्हणतो? एनर्जी फ्लो. सो हे काय झालं आता? एनर्जी फ्लो कशामध्ये? इकोसिस्टम. सो एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. एवढं सोपं कन्सेप्ट आहे की एनर्जी फ्लो काय? इकोसिस्टममध्ये होणार आहे एनर्जी फ्लो आहे. आता त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या एका ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे. एका ठिकाणी लिहून घेऊन इथेच कन्सेप्ट समजून घेऊ आपण की प्रायमरी कंझ्युमर काय असते, सेकंडरी कंझ्युमर काय असते, नंतर कंझ्युमरला खाणारे प्रायमरी किंवा सेकंडरी ते कोण आहेत, आणि त्याला खाणारे अपेक्स प्रेडेटर कोण असतात आणि त्याचं काय होतं. ठीक आहे. ते झालं एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. त्याच्यामध्ये काय काय असतात त्या गोष्टी आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहून घेऊया. तुम्हाला बेसिक आयडिया समजली असेल की इकोसिस्टम काय असते, न्यूट्रिएंट्सचा फ्लो किंवा एनर्जीचा फ्लो कसा असते. ठीक आहे. डिटेल आपण याचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.